नमस्कार, मी पंजाब डक. सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, आटपाडी हे पंढरपूर आणि लातूर, धाराशिव त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो, म्हणजे ह्या 3 दिवसामध्ये तुमच्याकडे पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. तर त्याच्यानंतर म्हणजे हे पाऊस काय होईल हे तुम्हाला 2-3 दिवस पडेल. त्याच्यानंतर मग थोडा रिमझिम स्वरूपाचा असा काही येत राहील म्हणून तुम्ही अंदाज लक्षात यायचा. पण राज्यात मात्र 1 जुलैपासून ते म्हणजे जुलैच्या पहिल्या आठवड्यात मात्र राज्यात काय काय ठिकाणी धुमाकूळ पाऊस घालणार आहे, जोरदार पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे सर्वप्रथम मुंबईकर, पुणेकर, अकोले, अहिल्यानगर, संगमनेर, ओझर ह्या पट्ट्यातल्या नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव ह्या शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. कारण की जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबईकडे देखील मुसळधार पाऊस पडणार आहे, काही ठिकाणी अतिवृष्टी होईल म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. पुण्याकडे देखील अतिवृष्टी होईल, मुसळधार पाऊस पडणार आहे जुलैच्या पहिल्या आठवड्यात म्हणून हे देखील त्यांनी लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर संगमनेर, अकोला, त्याच्यानंतर शिर्डी, राहता, कोपरगाव, वैजापूर, गंगापूर, त्याच्यानंतर इकडं फुलंब्री ह्या पट्ट्यामध्ये देखील काय होणार आहे ते जुलैच्या पहिल्या आठवड्यात मात्र त्यांच्याकडे मात्र मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा त्या अंदाज त्यांनी लक्षात घ्यायचा. नंदुरबार जिल्ह्यातले शेतकऱ्याचे फोन आले, नंदुरबार, धुळे जिल्हा, तर की आमच्या भागामध्ये काही जिल्ह्यात पाऊस पडला आणि काही इकडे राहायचं. तर नंदुरबार, धुळे आणि उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला तुम्हाला एक सांगू इच्छितो, तुमच्याकडे पाऊस लेट येणार आहे पण तुमचं मात्र चांगलंच करून जाणार आहे. कारण की तुमच्याकडे काय होणार आहे, जुलैच्या पावसा म्हणजे पहिल्या आठवड्यात इतका पाऊस पडणार आहे की पहिल्या पावसात तुमचे ओढे नाले सगळे ओव्हरफ्लो होणार आणि त्याच्यानंतर नदी नाले होणार आणि तुमचे जितके जे छोटे छोटे तळे, बंधारे सगळे मात्र भरून जाणार आहेत. म्हणून हे अंदाज उत्तर महाराष्ट्रातल्या नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, नाशिक जिल्हा, दिंडोरी ह्या परिसरातील लोकांनी, त्याच्यानंतर गुजरातच्या बॉर्डरच्या कडेच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. तुमच्याकडे पाऊस येणार आहे, थोडा सगळ्यापेक्षा उशीर येणार पण मात्र तुमचं चांगला हे करून देणार आहे, तुमची पाण्याची टेबलच वाढवून देणार आहे म्हणून हा तुमच्यासाठी आनंदाची बातमी. त्याच्यानंतर मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो, मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्हा, संभाजीनगर आणि जालना जिल्हा, मराठवाड्यात आज देखील रात्रीच्याला पाऊस आहे. 8 तारखेपर्यंत मराठवाड्यात दररोज वेगवेगळ्या भागात, वेगवेगळ्या गावात, वेगवेगळ्या तालुक्यात असा दररोज वेगवेगळा भाग पकडत असा पाऊस पडणार आहे. म्हणून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी हे अंदाज लक्षात घ्यायचा. जमिनीमध्ये ओला असेल तर तुम्ही तुमचं पेरून टाकायचं, नसता मग काय होईल की तुम्हाला 10 जुलै नंतरच पेरणी करायला वेळ भेटेल. कारण की आता मी सांगू शकतो, मी माझ्या शेतात ते 4 दिवस झालं वापसाच होत नाही, आम्हाला पेरायचंय पण पेरणी करताच येईल. म्हणून शेतकऱ्यांना ज्यांच्याकडे ईदभर ओले त्याने पेरणी करून टाकायची मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी. त्याच्यानंतर विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो, विदर्भामध्ये 8 जुलैपर्यंत चांगला दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे. ज्या भागात वंचित राहिला त्या भागात देखील ह्या 8 ते 10 दिवसात पडून जाणार आहे. म्हणून ज्यांची पेरणी ईदभर ओल असेल ते विदर्भातल्या वर्धा जिल्हा, नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा, यवतमाळ जिल्हा, वाशिम जिल्हा, हिंगोली जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, बुलढाणा जिल्हा, त्या शेतकऱ्यांनी काय करायचं, जमिनीत ओल झाली तर तुम्ही तुमची पेरणीची काळजी करून टाकण्यास काही हरकत नाही. म्हणून हे देखील विदर्भातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. पण राज्यात सांगायचं झालं तर 1 जुलै ते 8 जुलैच्या दरम्यान मी म्हणलं होतं ना, जुलैमध्ये पहिल्या आठवड्यात राज्यात पाऊस खूप पडणार आहे. मग सगळ्यात जास्त पाऊस मुंबईकडे पडणार आहे, पुण्याकडे पडणार आहे, संगमनेर, अकोला, ओझर, विघ्नर कारखान्याच्या परिसरामध्ये मुसळधार, अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर अहिल्यानगरचे जे वरचे धरण आहेत, निळवंडे धरण झालं, गंगापूरचं धरण झालं, म्हणजे जे कॅचमॅट एरियामधले म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे काय होणार आहे, जुलैच्या पहिल्या पावसाळ्यात खूप पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे नदीला पूर येणार आहे. त्याच्यामुळे बऱ्याच मोठ्या धरणामध्ये आवक यायला सुरुवात येणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. शेतकऱ्याला सांगू इच्छितो, शेतकऱ्यांनी ज्या भागात अद्यापही पाऊस आलेला नाही तर म्हणजे ह्या 27, 28, 29, 30 ह्या 4 दिवसात येईल. पण त्याच्यामधून जर काही गावावर जर उरले तर 1 जुलै ते 8 जुलैमध्ये पाऊस पडणार आहे आणि त्या शेतकऱ्याची पेरणी होणार आहे. म्हणून शेतकऱ्यांनी घाबरून न जाता हे अंदाज लक्षात घ्यायचा. आणि त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यासाठी धाराशिव, लातूर आणि सांगली, बारामती ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुमच्याकडे 28, 29, 30च्या दरम्यान पुन्हा काय होणार आहे, आणखीन थोडा भाग कव्हर करणार आहे.
पण त्याच्यानंतर काय होईल, नंतर 1 जुलै ते त्याच्यामध्ये सर येत राहतील. तुमच्याकडे जर ईद बरोबर झाले तर तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घेऊ शकता. पण तुम्हाला एक सांगू इच्छितो, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले हे 2-3 जिल्हे आहेत, म्हणजे सांगली जिल्हा, साताराचा इकडचा अलीकडचा पूर्वेकडला भाग, त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करायचं, जमिनीमध्ये जर ईद बरोबर झाली तर तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घ्यायचा. तुमच्याकडे थोडं पावसाचं झुकतं माप कमी राहणार आहे, पण जास्त पाऊस मात्र उत्तर महाराष्ट्राकडे पडणार आहे. उत्तर कसं असतंय, राज्यातल्या एका भागात जर पाऊस पडायला लागला तर एक भाग थोडा कमी राहतंय, म्हणून हे देखील त्या शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचं. तर यावेळेस मात्र उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नंदुरबार जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचे फोन आले, आमच्याकडे पाऊस कमी, तर तुमच्याकडे कमी असला तर काय हरकत नाही. पण ह्या म्हणजे 3 दिवसात 1 जुलै ते 10 जुलै मध्ये जे पाऊस येईल ते तुम्हाला खूप म्हणजे सगळ्यात महाराष्ट्रामध्ये जास्त पाऊस पडणार मग तुमच्याकडे राहणार आहे, म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा. मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यात, पहिल्या वीक मध्ये मात्र हेवी टू हेवी रेन म्हणजे खूप मोठा पाऊस पडणार आहे. काही काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे, अति मुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. म्हणजे खास करून उत्तर महाराष्ट्राकडे मुंबई, पुणे, नाशिक त्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे. धन्यवाद.